हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आजची रेसिपी आहे भोगीची भाजी. तर आज भोगीची भाजी आपण बनवायला घेतो आहे. तर मी इथे एक टमाटा घेतला आहे, 2 वांगे घेतले, शेंगदाणे पावटा, इथं वाल्याच्या शेंगा, गाजर घेतलं आहे अर्धा, वटाणा मेथी भाजी कट करून घेतली, एक बटाटा घेतला आहे, तो सोलून घेतला आहे. तर चला आता आपण बनवायला स्टार्ट करूयात. आणि इथं आपण कांदा घेतला आहे, तीळ घेतली आहे, लसूण आणि खोबरा. तर खोबरा आणि तीळ आपण भाजून घेऊ. तर चला आता स्टार्ट करूयात गाईज. तर आपण सगळे कुकरमध्ये एक शिट्टी लावून घेऊ. सगळ्या भाज्या आपण ॲड करून घेऊ ह्याच्यामध्ये. शेंगदाणे, आणि याची एक एक शिट्टी होऊ द्यायची आहे. एक शिट्टी झाली बस, एक शिट्टी तरी होऊ द्यायची याची. ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तीळ टाकू, थोडंसं तांदूळ टाकू आपण ह्याच्यात. थोडंसं मीठ ॲड करू. 1 ग्लास पाणी टाकून घेऊ आपण. थोडंसं अर्ध पण टाकते कारण की भाज्या जास्त आहे त्याच्यामुळे. आणि आता आपण ह्याला एक शिट्टी होऊ देऊ. आपण इथं आता ह्याला एक शिट्टी होऊ एक शिट्टी होऊ देऊ. एक नाही तर 2 शिट्टी होऊ देऊ. तोपर्यंत आता आपण इथं खोबरा आणि तीळ भाजायला घेऊन टाकू. थोडंसं खोबरं भाजून घेऊ आपण. इथं आपण थोडंसं खोबरं भाजून घेऊ ह्याची पेस्ट बनवायला. खोबरं आणि तीळ भाजून घेऊ. इथं आपण तीळ पण भाजून घेऊ थोडीशी. हे बघा, आपली तीळ पण भाजायला लागली आहे मस्तपैकी. ह्याच्यामुळे मी थोडीशी बघा ह्याला थंड होऊ दिलं. आणि आपण खोबरा घेतलेला आहे भाजलेला, त्याच्यामध्ये थोडंसं आपण एक चिरलेला कांदा टाकू ह्याच्यासाठी वाटणसाठी. 5 ते 10 आपण लसणाच्या पाकळ्या घेऊ. भाजलेले तीळ पण ॲड करून घेऊ आपण ह्याच्यामध्ये. इथे तेल गरम झालंय आपलं. कढीपत्ता टाकू, मस्त असं तडतडू द्यायचं. राई टाकूया, थोडंसं जिरा, मस्त असं तडतडू द्यायचं. आपण वाटण बनवलेलं ते ॲड करायचं. मस्त मिक्स करून घ्यायचं. शिजू द्यायचं मस्त त्याला. जोपर्यंत तेल सुटत नाही, तोपर्यंत कलर चेंज होत नाही, तोपर्यंत आपण ह्याला शिजू द्यायचं. बघा गाईज, आपला मस्त मसाला भाजलेला आहे. कलर पण चेंज झालाय. तर आपण ह्याच्यामध्ये आता मसाले ॲड करून घेऊ. तर ह्याच्यामध्ये टाकू आपण 1 चम्मच हळद, लाल तिखट, तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं, कारण की आम्ही तिखटच खातो तर थोडंसं आम्ही तिखटच बनवणार आहे भाजी. तर इथं मी 3 चम्मच टाकते. हा घरची मिरची आहे तर थोडीशी तिखटच आहे. तिथं 3 चम्मच आपण टाकून घेऊ याच्यामध्ये. 1 चम्मच घरचा मसाला, त्याच्यामध्ये सगळे धनिया, सगळे मसाले 1 ते 1.5 चम्मच आपण ॲड करून घेऊ. आणि मस्त याला मिक्स करून घेऊ आपण. तर आपण या शिजवलेल्या भाज्या टाकून घेऊ ह्याच्यामध्ये. मिक्स करून घेऊ आता. ह्याला आपण सगळं मिक्स करून घेतलं आहे आता. आणि हे आपण त्याचं पाणी, शिजवलेल्या भाजींचं पाणी आपण ॲड करून घेऊ.
तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकतात. जसं तुम्हाला जाड पाहिजे, पातळ पाहिजे भाजी, तसं तुम्ही पाणी टाकू शकता त्याच्यामध्ये. चवीनुसार आपण ह्याच्यामध्ये मीठ ॲड करू. आपण जेव्हा आपण भाजी शिजवत होतो तेव्हा पण आपण मीठ टाकलेलं थोडंसं. तर आता आपण चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकून देऊ. मस्त मिक्स करून देऊ आणि त्याला थोडंसं आपण शिजू देऊ भाजीला. ऑलरेडी ती एक शिट्टी दिलेली आहे मी भाजीला, तर फक्त थोडीशी शिजू देऊ आपण. आणि मस्त आपली भाजी रेडी झालेली आहे, भोगीची भाजी. तुम्ही पण नक्की ट्राय करा गाईज, खूप भारी असते, टेस्टला पण खूप भारी असते. आणि म्हणतात ते भोगीची भाजी का बनवतात, कारण की प्रत्येक भाजीची चव येते ह्याच्यामध्ये. गाईज मस्त आपली भाजी दिसते, तिखट पण आहे आणि टेस्टला पण खूप भारी. ह्याच्यामध्ये आपण टाकू कोथिंबीर, भरभरून कोथिंबीर टाकू आपण ह्याच्यामध्ये. आता याला आपण मस्त 5 मिनटं शिजू देऊ, मग आपली भाजी तयार होऊन जाईल मस्त. बघा गाईज, आपली भाजी रेडी झालेली आहे मस्तपैकी. तुम्ही पण नक्की ट्राय करा, ही भाजी खूप भारी असते, टेस्टला पण खूप भारी लागते. चला गाईज, आता आपण भाकर टाकायला चालू करून घेऊ. आपली भाजी तर झालेली, आता आपण मस्त गरमागरम भाकर टाकायला चालू करून देऊ. तवा गॅस चालू केला, तवा ऑन केला, मस्त तवाला गरम होऊ देऊ. इकडे आपण पीठ मळून घेऊ. मस्त आपण तीळ पण घेतले. चला तर आपण आता बनवायला घेऊ. तिथं मस्त पीठ छानून घ्यायचे. मस्त असं मळून घ्यायचं चांगल्या पद्धतीने. चांगलं मळायचं म्हणजे भाकर एकदम चांगली मऊ होते, मस्त थापली जाते. चांगलं मळलं तर मस्त पाणी टाकून चांगलं मळायचं. हे बघा गाईस, मस्त कसं आपलं पीठ मळून झालेलं आहे. तर असं मस्त गोल 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 असं हाताने करायचं. हे बघा, मस्त असं पीठ टाकून थापायला चालू करून घ्यायचे. असं दोघं हाताला पीठ लावून घ्यायचं, जेणेकरून पीठ चिपकणार नाही हाताला. मस्त असं हळू 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 थापायचे. आता आपण थोडंसं याच्यामध्ये तीळ टाकून घेऊ वरतून, मस्त अशी तीळ हे करू. मस्त असं पीठ लावून घ्यायचं हाताला, जेणेकरून पीठ आपल्याला चिपकणार नाही. आणि मस्त असं हळूहळू हळूहळू ठेपायचं, गोल करेपर्यंत एक हात असं ठेवायचा आणि वरतून असं हळूहळू हाताने ठेपायची. हळूहळू हळूहळू असं ठेपत जायचं, असं वाटतं. तुम्हाला जाड पाहिजे तर जाड ठेवायची, पातळ पाहिजे भाकर तर असं पातळ ठेवायची. असं मस्त बघा, हे बघा गाईस, मस्त आपली भाकर. मस्त असं त्याला पाणी फिरून घ्यायचं चांगल्या प्रकारे. मस्त असं चारी साईडला पाणी व्यवस्थित लावू द्यायचं. त्याला आपण पलटी करून घेऊ. बघा मस्त. थोडीशी शेकू द्यायची, अशी बघायची शेकली की नाही, आणि मग शेकू द्यायची. मस्त असं भाजू द्यायचं, मस्त असं भाजू द्यायचं. हे बघा, छोटे भाकर अशी मस्त झाली. हे बघा गाईज, मस्त आपल्या भाकर झालेल्या आहेत.
बघा आपली भाजी मस्त झालेली आहे. बघा मस्त चमचमीत, मस्त भाकर आणि मस्त भोगीची भाजी. तुम्ही पण नक्की ट्राय करा गाईस, खूप टेस्टी लागते. बघा बघा खूप टेस्टी आहे. नक्की ट्राय करा गाईस. तुम्हाला पण रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू.